नागरिकांच्या आरोग्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र खेड्यापाड्यात सुरू केली. मात्र वांगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांनी घेरले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करायचे की प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या छताला गळती लागल्याने येथील प्रसूतीगृह व इतर कक्षात सर्वत्र पाणी येत असून बेड, गाद्या, चादरी आणि इतर आरोग्य केंद्रातील महत्त्वाचे साहित्य भिजत असल्याचा धक्कादायक प्रकार मनसे विद्यार्थी सेनेचे जयेश केवणे यांनी उजेडात आणलाय. गळतीमुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त होत असून सर्वत्र असलेल्या ओलाव्यामुळे एखाद्याला विजेचा शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना याच रुग्णालयाचा आधार आहे. सर्वत्र पावसाचे पाणी झिरपत असल्याने रुग्णालयातील कर्मचारी तसेच उपचारासाठी येणारे रुग्ण यांचे प्रचंड हाल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. रुग्णालयातील परिस्थितीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे आपण पत्रव्यवहार केला असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबत आपला भारत चॅनलशी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी सांगितले, या आरोग्य केंद्राच्या नवीन बांधकामाला यापूर्वीच सुरुवात झाली, मात्र सध्या पावसाळा असल्यामुळे हे काम बंद आहे. या ठिकाणी ताडपत्री देखील आजच लावण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी अर्चना मोहिते यांनी देखील हेच सांगितले. आज दुपारी मी एक पेशंट सोबत आलो होतो, अनवधान आहे. तेव्हा मला ही गोष्ट समजून आली की इथला जो डिलिव्हरी वॉर्ड आहे तेथे पण छत पूर्ण गलतंय. त्याच्या बाजूला 4 बेड आहेत जे डिलिव्हरी लेडीज झालेल्या त्यांना ठेवण्यासाठी म्हणजे ऑब्झर्वेशनमध्ये असतात त्या कालावधीत, ते पण गलतंय. शिवाय पूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली तर मागचा जो एरिया आहे तो 50% ते 40% पूर्ण गलती लागलेली आहे, परंतु याच्यावर कोणतीही शासनाकडून कारवाई होत नाही. त्याविषयी आपण आरोग्य अधिकारी अंबरनाथ तालुक्याच्या ज्या मोहिते मॅडम आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलं, तर त्यांच्यापर्यंत माहितीच पोचली ना असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांना मी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला मी पत्रव्यवहार करून फोटो सुद्धा पोहोचवतो, मला याच्यावर तात्काळ कारवाई पाहिजे. शिवाय आपले आमदार साहेब यांना पण कॉल करून याच्याविषयी माहिती दिली. खेडीपाडी पकडून वांगणी ग्रामीणचा भाग पकडला तर कमीत कमी 30 ते 35 हजार लोकसंख्या आहे. वांगणी शहराचीच 20 ते 25 हजार लोकसंख्या आहे. एवढी अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय आहे आणि गोरगरीब इथे येतच असतात. इथे ह्या सुविधा दिल्या पाहिजेत. जर हे छत गलतंय तर डिलिव्हरी पेशंट इथे येणार का? त्यांना गरज असून पण नाही इलाजाने ते प्रायव्हेटकडेच वळणार ना. मग हा शासनाचंच धोरण आहे का हे प्रायव्हेट हॉस्पिटलकडे वळवण्याचा? याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. 8 ते 10 दिवसामध्ये याच्यावर जर उपाययोजना झाल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे ठिय्या आंदोलन मांडेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.